नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या आहे 28 मार्च, वार गुरुवार. तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी. तर चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो. तर या दिवशी आपण केलेल्या सेवा आणि उपाय त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते. तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, संकटमोचन आहेत, बुद्धीची देवता आहे. तर त्यांची मनोभावे आणि श्रद्धेने जर पूजा केली तर ते त्यांच्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतात, विघ्न दूर करतात. बाप्पांना जास्वंदीचे फूल आणि दुर्वा, मोदक हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. तर या दिवशी या वस्तू त्यांना अवश्य अर्पण कराव्या. तर या दिवशी गणपती बाप्पांची श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केल्याने ते आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात. तसेच या दिवशी अनेक सेवा आणि उपायही केले जातात. तसेच उद्या आपल्या मुलांसाठी 11 लवंगांचा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर आपल्या मुलांची प्रगतीसोबतच त्यांचे सर्व दोष, अडचणी, संकट दूर होतात. मुलं तुमच्या मनासारखं वागायला लागतात. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हा उपाय केल्याने मुलांची अभ्यासात प्रगती होते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर उद्या दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता. तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर बघा, कधी कधी मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. मुलांना नजर दोष लागलेला असतो, त्यामुळे मुलं सारखे आजारी पडतात. तर कधी कधी घरातील व्यक्तींचीही मुलांना नजर लागते. तर मुलांना नोकरी मिळत नाही. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, मुलांचं संरक्षण होण्यासाठी तर हा उपाय तुम्ही करू शकता. तर यासाठी 11 लवंग आपल्याला लागणार आहे. तर हे लवंग चांगले बघून घ्या, खराब किंवा तुटलेले नसावे. तर लवंग हे वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही या लवंगांचा वापर केला जातो. तर माता लक्ष्मीला लवंग ह्या खूप प्रिय आहेत. तर उद्या गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे आणि स्वच्छ कोरडे करून त्यांना स्थापन करायचं आहे. त्यानंतर त्यांना हळदी, कुंकू, अक्षता आणि एक लाल फूल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच त्यांना दुर्वाही अर्पण करा आणि त्यांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्याही तुम्ही उद्या त्यांना अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला या 11 लवंग घ्यायचे आहेत आणि ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार आहेत तर त्यांनाही आपल्या बाजूने बसवायचं आहे. तर या लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचे पठण करायचं आहे आणि तिसऱ्या वेळी आपल्याला फलश्रुतीही म्हणायची आहे. गणपती अथर्व शीर्ष 3 वेळा म्हटल्यानंतर आपल्याला त्यातली एक लवंग मुलाला खायला द्यायची आहे आणि बाकीच्या 10 लवंग आपल्याला एका वाटीमध्ये ठेवून त्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर परत गणपती अथर्व शीर्षाचे 3 वेळा फलश्रुतीसहित पठण करायचे आहे आणि त्यानंतर त्यातली परत एक लवंग आपल्या मुलाला खायला द्यायची आहे आणि बाकी देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे. तर असं आपल्याला उद्यापासून हा उपाय सुरू करून 11 दिवस आपल्याला याचप्रमाणे हा उपाय करायचा आहे आणि शेवटच्या दिवशीही असाच आपल्याला रोज 11 दिवस हा उपाय करायचा आहे आणि ती लवंग मुलांना खायला द्यायची आहे. तर हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल. जे मुलं मोठी असतील तर त्यांना वाचता येत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही हे गणपती अथर्व शीर्ष हे वाचून घेऊ शकता आणि जी मुलं छोटी असतील तर त्यांच्या आईने हे पठण केलं तरीही चालेल. तर मुलांसाठी हा उपाय करून बघा. मुलं हट्टी आहेत, तापट आहेत, चिडचिड करतात. मुलांची दोष दूर होण्यासाठी, संरक्षण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे. जर तुमची मुलं 2 असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट 11 लवंग घ्यायचे आहे. तर प्रत्येकासाठी वेगवेगळे लवंग घ्यायचे आहे. तर एका मुलासाठी आपल्याला 11 लवंग आणि दुसऱ्यासाठी 11. तर असे 2 मुलांसाठी 22 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. फक्त सेवा एकत्र तुम्ही करू शकता. तर अवश्य उद्या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.